रामकृष्ण हरी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? तर कालचं एक सांगते. काल रात्री मी काहीतरी घ्यायला वाकले आणि माझी एवढी कंबर दुखायला लागली ना, कमरेतून कळच आली. रात्रीचे पाय दुखतात ते तर वेगळे, मुलगा दाबून देतो. पण या सर्वातून काय समजतं की आपल्याला कोणी सांगायची गरज नाही. आपलं वय वाढतंय आणि आपण आपल्या शरीराची काळजी घेतलेली नाही आहे. तर आता मी माझ्या शरीरात म्हणजे तसं तर सुरुवात केली आहे. मी पहिलं सगळ्या गडबडीत राहून गेलं स्वतःकडे लक्ष द्यायला, पण आता मी आवर्जून स्वतःची काळजी घेते. आणि काल कंबर दुखायला लागली तर मी आता खाण्यापिण्याची सुद्धा जास्त काळजी घ्यायला लागली. तशी मी घेते, वेळेवर खाते, पण जो पौष्टिक आहार आहे ना तो मी घेत नाही. म्हणून मग मी आता काय सुरू केलं आहे, खारीक. रोज सकाळी 2 ते 3 खारीक खायचे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. वय वाढायला लागलं की कंबरदुखी, पायदुखी सुरू होते. तुमची पण सुरू झाली आहे का सांगा मला. व्यायाम तर मी सुरू केलेलाच आहे, पण काय खाणं पिण्याकडे थोडं दुर्लक्ष होतं घरातल्या कामात, बाकी सगळ्यामध्ये. तर स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. सकाळी सकाळी नखं खातस. कोणतरी डान्स करत होतं. अण्णा कुठे चालले? संध्याकाळ झाली आणि घरात बसून ना खूप कंटाळा आला. मग अहोंना म्हटलं चला जरा पनवेल हायवेला एक राऊंड मारून येऊ. फ्रेंड्स, नवऱ्याचं डोकं दुखतंय, अहोंचं डोकं दुखतंय. का माहिती आहे का? मी दिवसभर डोकं खाते म्हणून. असं असतं का कधी? ते म्हणतात तू डोकं खाते म्हणून माझं डोकं दुखतं, तर डोकं दाबून दे. नवऱ्यांना डोकं असतं का डोकं खायला? देवाने सर्व काही डोकं बायकांकडेच दिलंय असं बायकांना वाटतं, पण असं काही नसतं. नवऱ्याकडे पण डोकं असतं म्हणून दुखतं ना. नसतं तर कुठून दुखलं असतं? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या घरात कुणाला जास्त डोकं आहे, नवऱ्याला की बायकोला? काम करू नको. मी तुकपट्टीची कामं नाही करत, मी व्यवस्थितच करते. तुझं माझं पटे ना, तुझ्याशिवाय कटे ना. माझा नवरा 1 मिनिट सुद्धा भांडणाशिवाय जात नाही, पण कबूल नाही करत की बाबा काय बोलायचं आता. भांडल्याशिवाय 1 मिनिट जात नाही, पण मी नसले ना की जीव नुसता खालीवर होतो. कुठे कुठे माहेरी सुद्धा राहून देत नाही, माहिती आहे? कोण म्हणून तुला माहेर जाऊ शकतो आता? हो जाऊ शकते. आणि मग काय करणार माहिती आहे? फोन करून कधी येणार आहेस, कधी येणार आहेस, कधी येते. विचार मी कर्तव्य आहे ना. रोज रोज दिवसातून 4 वेळा. जाऊ द्या, असू द्या. तुझं माझं पटे ना, तुझ्याशिवाय कटे ना. घरात भांडणं करायला कोण नसतं ना मग, म्हणून. बाकी काय नाही. दिसणार नाही ऑफिसला. हे आयुर्वेदिक तेल आहे. ह्याने कफ, डोकेदुखी दूर होते. आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतं हे. यामध्ये निलगिरी तेल आणि कापूर आहे.
तुम्ही पण असं तेल आणून ठेवा घरामध्ये, म्हणजे अचानक डोकं दुखायला लागलं, सर्दीसारखं वाटलं तर तुम्ही हे लावू शकता. ह्याने भरपूर फरक पडतो सर्दीला, डोकेदुखीला. ज्यांना सायनसचा वगैरे प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी हे लावायचं नेहमी. म्हणजे कोणत्या गोळ्या औषधं खायची गरज नाही पडत. असं फेसमध्ये वगैरे जिथे कफ साठतो त्याने सायनसचा प्रॉब्लेम सुरू होतो, तर ह्याने कफ क्लिअर होतो पूर्ण. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सखी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. शुभरात्री. काळजी घ्या.